कल्याण डोंबिवलीतून आलोय, रस्त्याने आलोय, तरी सुद्धा सरळ तुमच्या समोर उभा आहे हे आश्चर्य आहे. कारण रस्ते कसे आहेत तुम्हाला कल्पना आहे, तुमची तर रोज ये जा होत असेल. गचके खात खात तुमच्यापर्यंत पोहोचलोय, पोहोचू शकेन की नाही तरी सुद्धा एक 9:30 वाजलेत, पोहोचलोय. आणि मला खात्री आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलोय, उद्या पण जाणार आहे, परवा पण जाणार आहे. तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये. तरी देखील मी ठाण्यात आलोय, कारण खोक्याचं केंद्रबिंदू इकडे आहे. आणि या केंद्रबिंदूलाच एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होणार आहे. ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही, तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळता कामा नये. लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्त केलीत, चांगली भरपूर मतं मिळाली, 5-5.5 लाख मतं मिळाली. समोरच्यांना वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत. आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात, शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिघे साहेबांवरती प्रेम करतात, त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे. ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे, संपूर्ण ठाणं हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावून यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तो कलंक यावेळेला पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आहे. आणि संधी सुद्धा आता 20 तारखेला आलेली आहे. मी येताना होर्डिंग बघत होतो, कल्याणमध्ये पण बोललो, डोंबिवलीत पण बोललो त्या विषयावर. आणि काय मोठी मोठी होर्डिंग लावलेत, म्हणजे किती पैसे तुमचे ओरबाडले त्यांनी बघा. ज्या पद्धतीने, ज्या प्रमाणावरती, प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करतायत, जाहिरातीवरती पैसे उधळतायत, काहीही न करता मोठमोठ्या जाहिराती, करोडो रुपयाच्या जाहिराती. आला कुठून हा पैसा? जेमतेम 2.5 वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलात कुठून? हा जो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात, आणि त्याच्यावरचं जे होर्डिंगवरचं वाक्य आहे तेच बोलतंय, काम केलंय भारी, लुटले तिजोरी, आता पुढची तयारी. तिजोरी लुटून टाकले. मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे. पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा घाट चाललेला आहे, 12,000 कोटीपेक्षा जास्त. ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे, जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल, मूळ जो प्रस्ताव होता तो 14,000 कोटीचा होता. तो आता अलीकडच्या काळामध्ये 25,000 कोटीच्या आसपास यांनी नेऊन ठेवलेला आहे. आणि एवढंच नाही तर निवडणूक तोंडावर आहे म्हणून निवडणुकीपूर्वीच 15,000 कोटीची कर्ज घेण्याची तरतूद सुद्धा यांनी करून टाकले. कोणाच्या डोक्यावरती हे कर्ज येणार आहे? कोण भरणार आहे कर्ज? क्लस्टरची सुद्धा जी काही योजना आहे, मला वाटतं मी चालू होतो, पण परिस्थिती काय, खरोखर क्लस्टर होते की असंच चाललेलं आहे? ठाणा महापालिकेची तिजोरी तर यांनी, म्हणजे ठाणा महापालिकेला तर भिकेला लावलेला आहे. सगळा पैसा खाल्ला. कोणी खाल्ला? यांचे सगळे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर. तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण यांचा मित्र आहे तेही तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच आपलं सरकार पाडलं, कारण यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो. म्हणजे यांनी ठाणे महापालिका लुटली, मुंबई महापालिका लुटली. 90,000 कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या त्या पण यांच्या मित्रांनी लुटल्या, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी.
सगळा जनतेचा पैसा आणि विकास